54 वर्षांपूर्वी रवी शिंदे व किरण शिंदे या दोघा बंधूंच्या आजोबांनी मराठा खानावळ नावाने भूम शहरात हॉटेल चालू केले। आज हॉटेल चालवणारी ही त्यांची तिसरी पिढी आहे। काळानुरूप त्यांनी हॉटेल व्यवसायात बदल केला। आता ते शुद्ध शाकाहारी हॉटेल चालवत आहेत। तिसऱ्या पिढीला शिंदे बंधू हे हॉटेल व्यवसायात आहेत। हॉटेल चालवताना ते अनेक गोष्टींचा बारकाईने विचार करतात। त्यांच्याकडे हॉटेलमध्ये स्वीट सेक्शन देखील आहे। या स्वीट सेक्शनमध्ये असलेले गुलाबजामुन, फरसाण, पेढा, कलाकंद असे अनेक पदार्थांचे ते स्वतः तयार करतात। त्याचबरोबर हॉटेलची बासुंदी आणि राईस प्लेट प्रसिद्ध आहे। सुरुवातीस आमचं नॉनव्हेज असं हॉटेल होतं। त्याच्यानंतर आम्ही ते नॉनव्हेज वगैरे सगळं बंद करून एक 20 वर्षापासून आम्ही प्युअर व्हेजचाच व्यवसाय करतो। त्याच्यात आपल्याकडं स्वीट पण होतं, स्वीटचा असतो व्यवसाय। आपल्याकडे बासुंदी, जामून, काजू कतली वगैरे एकदम स्पेशल आयटम मिळतो। आम्ही पूर्ण जे काय बनवतो ती स्वतः आमच्या कारखान्यातच तयार झालेलाच माल फक्त आम्ही विक्रीसाठी ठेवतो। नंतर प्युअर व्हेज जेवणाची प्रशस्त व्यवस्था आहे, बैठक व्यवस्था व्यवस्थित आहे। आम्ही फॅमिलीसाठी सेपरेट कंपार्टमेंट केलेले आहेत। आमच्याकडे पिण्यासाठी सेपरेट आरोचं पाणी अवेलेबल असतं गिरायकासाठी। नंतर आम्ही गिरायकाला असं राईस प्लेट, आपल्याकडे स्पेशल राईस प्लेट म्हणून स्पेशलच राईस प्लेट आहे, ती 150 रुपयेपर्यंत देतो आपण। पण त्याची क्वालिटी एकदम उत्तम असते। त्यावेळेस इन्कम कसं होतं आणि आता शुद्ध शाकाहारी हॉटेल चालवता यावेळेस इन्कमचा विषय जास्त एवढा काय, एक 5-6 हजार रुपये उलाढाल होती बिझनेसमध्ये आणि इन्कमचं जास्त नाही। आपल्यापर्यंत येणार, आपल्यापर्यंत आलेलं कस्टमर समाधानाने रिटर्न जाणार, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। ह्या हिशोबात आपण हा बिझनेस करतो। रवी शिंदे यांच्या आजोबांनी मराठा खानावळ नावाने शाकाहारी व मांसाहारी हॉटेल 54 वर्षांपूर्वी सुरू केले होते। आज रवी शिंदे हे हॉटेलचा व्यवसाय पाहतायत। या हॉटेलचे रूपांतर त्यांनी शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये केले। तर दिवसाकाठी 5 ते 6 हजार रुपयांची उलाढाल होते, तर महिन्याकाठी 2.25 लाख रुपयांची उलाढाल होते। यातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न देखील मिळत आहे। तर हॉटेलमध्ये स्वच्छता, टापटीपपणा, आरओचे पाणी अशा अनेक सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या पाहायला मिळतात। उदय साबळे, न्यूज 18 लोकल मराठी, धाराशिव।